चला, गुड मॉर्निंग. शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतील. गुड मॉर्निंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आधीच का आबा आणले नाही गाडी, ते आबांनी संबंध गाडी आणली ना, ते आले आबा. विरांशला आज 4 व्हीलरमधनं स्कूलला जायचं आहे. ते का आबा नाही तर कोण आहेत. चला बाय बाय शना. मोठ्याने जरा हां, आणि गुड मॉर्निंग म्हणायचं टीचरला. चला, आता मी माझ्या घरी चालली आहे. सकाळची बघा किती गडबड असते. आज रसिका गेले ऑफिसला, त्याच्यामुळे मी रसिकाकडे गेले 9:15ला आणि त्याचं आवरलं. त्याचं रसिकाने आवरून ठेवलेलं होतं, पण थोडंफार आवरायचं राहिलं होतं, ते आवरलं. आणि आत्ता त्याला हे घेऊन गेले स्कूलमध्ये. आज आहे त्यांचं होळीचा कार्यक्रम, म्हणजे रंग खेळणार आहे. चला, आले बघा आता घरी. सासूबाईंना नाश्ता देऊन गेलेले होते मी. झोपल्या का? हे बघा, सगळा फॅन चालूच ठेवला, काही नाही. सगळं आवरून गेलेली होती मी, फक्त ह्यांचा नाश्ता राहिलेला होता. उत्तप्पा, सासूबाईंना उत्तप्पा करून गेलेली होती मी. उत्तप्पा करून दिलं आणि ह्यांचा टिफिन पण बघा, ह्यांचा टिफिन भरून ठेवला इकडे. आणि 2 भाज्या केलेल्या होत्या आज, कोबीची भाजी आणि मुगाचं पेंडपाला, ते पण केलेलं होतं, अख्खा मुगाचं. तर बघा, हिरवे मूग. तर आता ह्यांना नाश्ता देते आल्यानंतर. ह्यांचा नाश्ता राहिला आहे का, तर हे आंघोळ केल्याशिवाय नाश्ता करत नाहीत. आंघोळ झाल्यानंतरच ह्यांचा नाश्ता असतो. तर मग मी कुठं थांबत बसू. रसिकाला होतं उशीर. आज रसिकाला 11पर्यंत पोचायचं होतं तिच्या ऑफिसमध्ये. तर आज एवढी गडबड होती. तर चला, असं होतं बघा. बाकीचं आवरती आहे. 4 भांडे आवरायचे आहेत हे राहिलेले. आणि बायकांना किती कामं राहतात बघा, सकाळ सकाळ भयंकर कामं असतात. हे पीठ आहे, कालचंच राहिलेलं पीठ आहे. मी म्हटलं वाया जाण्यापेक्षा ह्याचं उत्तप्पा करूया. आता कांदा टमॅटो पण चिरून घेते. पहिला हात धुते. खरं तर घरनंच आलेली आहे तिकडून मी, तरीसुद्धा हात धुते. चला, हात धुवून घेतला आहे मी. आणि इकडे हे बघा, यांना दूध, थंड दूध पितात ते, म्हणून यांना दूध पण ग्लासमध्ये घालून ठेवलेलं होतं. साखर झाकून ठेवलेलं होतं मी. आणि आता कांदा टमॅटो चिरून घेते. आज बघा, विरांशने हट्टीपणाच केला होता. आज मला विरांश म्हटला नाही, मला आज 4 व्हीलरमधनंच जायचं आहे. मला म्हणतो तुमच्याकडे बाईक आहे का? मी म्हटलं बाईक आहे ना, ॲक्टिवा आहे. ॲक्टिवा नाही का आजी, बाईक आहे का तुमच्याकडे? बघा, एवढ्याशा जीवाला थोडं समजतं बाईक म्हणजे काय. आता बाईक आहे का म्हणजे त्याचं डॅडू सगळी गाडी आहे का, असं हुशार विरांश आहे ना. चला, पहिला ना हे येईपर्यंत कांदा टमाटर चिरून ठेवते आणि मग भांडी आवरते. हे बघा, भरपूर कांदा घालून उत्तप्पा केलेला आहे. चला, आज आहे होळी. होळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर बघा, इकडे मी हरभऱ्याची डाळ काढलेली आहे. तर पुरण लावते, कारण की संध्याकाळी होळी पेटवतात आणि संध्याकाळी नैवेद्य असतो. काही ठिकाणी काय म्हणायला लागलेत, चंद्रग्रहण आहे ना, तर त्याच्यामुळे होळी आज पेटवत नाहीत म्हणे, उद्या करणार आहेत होळी. आज नाही. माझी बहीण काल म्हणत होती बाबा, की म्हणे सगळेजण म्हणतात म्हणे पौर्णिमा आज दुपारी किती 6 वाजता 5:55 का काहीतरी 50 मिनिटांनी काहीतरी पौर्णिमा लागणार आहे आज, असं आहे. तर बघू आता काय, आपण तर आजच म्हणजे नैवेद्य करायचा. मग काय, उद्या ग्रहण आहे. उद्या कसलं ग्रहणाचं हे होळी पेटवणार आहे बघा ना. संध्याकाळी 7 नंतरच आहे ना, तसं पाहिलं तर. तसंही संध्याकाळीच पेटवली जाते होळी. तर चला, हरभऱ्याची डाळ मी कुकरला लावती आहे. आता इकडं कुकर लावते. हळद आणि
ओके. मी काय करते, पुरण शिजवतानाच हळद आणि थोडीशी तेल टाकते, म्हणजे लवकर शिजेल. पुरण तेल टाकल्यामुळे आणि हळद थोडीशी शिजवतानाच टाकते. हळद विरांश गेल्या शाळेमध्ये, येईपर्यंत होऊन जाईल माझं. लावलाय कुकर. हे बघा, इकडे डाळ शिजलेली आहे आणि इकडे कट काढून घेतलेलं आहे, पुरणाचा कट. अजून निघतो का बघते. आणि आता चटका देते पुरणाला. हे बघा, मी जास्त काय बनवलं आहे माहिती आहे का, आमच्याकडे मावशी आहेत ना, त्यांना पण 2 पोळ्या द्यावं आणि माझ्याकडे सुद्धा असं, आणि रसिका आहे, तिघांकडे थोडं थोडं. त्यासाठी कोणी एवढी जास्त खात नाही, ॲसिडिटी असल्यामुळे कसं पुरण एवढं कोणी जास्त खात नाही. पण चला, होळी आहे म्हटल्यानंतर पुरण हे पाहिजेच. हे पहा, इकडे मी गूळ आणि साखर दोन्ही पण निम्म टाकलेलं आहे, म्हणजे पुरणामध्ये, डाळीमध्ये टाकलेलं आहे. तर चला आता देतेच चटका पुरणाला. हे पहा, भरपूर होते, मला वाटलं होणार नाही. 2 ग्लास घेतलेत ना मी. छोटे जरी असले तरी काय झालं, भरपूर पुरण होणार आहे. आता चांगला चटका देते. विरांश येईपर्यंत माझं व्हायला पाहिजे पुरण तयार. चला बघा, आता चटका देऊन त्याच्या पुढची अजून प्रोसिजर आहे भरपूर. पुरण यंत्रातनं काढावं लागेल पुरण. चला, तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.